बार्शी टाकळी पंचायत समिती अंतर्गत आणि महान येथून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या झोडगा येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील तुंबलेल्या गटाराचा प्रश्न गंभीर आहे। अनेक वेळा निवेदन दिले, आवाज उठवल्यानंतरही त्यावर प्रशासनाने कोणतीही उपाययोजना न करता नुसतं बघ्याची भूमिका घेतली आहे। झोडगा येथे तुंबलेल्या गटारांमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर, ही बातमी प्रसिद्ध होऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही। अखेर संतप्त सामाजिक कार्यकर्ते कुलदीप चव्हाण यांनी जिल्हा परिषद शाळेसमोरील तुंबलेल्या गटारीतच बसून आंदोलन केले। गेल्या अनेक दिवसांपासून गावातील मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। शाळेसमोर सांडपाण्याचे डबके साचले आहे। लहान मुले नाक दाबून शाळेत जात आहेत। डेंग्यू मलेरियाचा धोका वाढलाय। कुलदीप चव्हाण यांनी 24 तासात निचरा करा असा इशारा दिला होता, मात्र मुदत संपूनही गटार जशाच्या तशीच। ग्रामपंचायतच्या प्रशासनाला झोप लागली आहे असा प्रश्न पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी कोणतेच फिरकले नाही। मग मी गटारीतच बसतो, आता तरी जाग येईल का, असा संतप्त सवाल कुलदीप चव्हाण यांनी केला आहे। जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारासमोर तुंबलेल्या चिखल पाण्यात बसून आंदोलन करताना कुलदीप चव्हाण, मागे शाळेचा बोर्ड स्पष्ट दिसत आहे। ग्रामस्थांचा पाठिंबा, आंदोलनस्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती। मुले आजारी पडली तर जबाबदार कोण, असा सवाल पालकांनी केला।